मुंबईमध्ये प्रकाश दरेकरांच्या विरोधामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं एल्गार पुकारलेला आहे। शिवसेना शाखा प्रमुख प्रकाश पुजारींसह शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये प्रकाश दरेकर विरुद्ध शिंदेची शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळतोय। वॉर्ड क्रमांक 3 मधील वर्चस्वावरून आणि कामांच्या श्रेयवादावरून प्रकाश पुजारी आणि त्यांचे समर्थक नाराज होते। भाजप नेत्यांकडून शिंदेच्या कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा आरोप करण्यात आला। कालपर्यंत एक आशा होती की शिंदे गटात उमेदवारी जाहीर होणार, कोणाला जाहीर होणार याची कल्पना कोणाला नव्हती। मात्र रात्रीची वैर हे वैराची म्हणतात आपण, रात्री भाजपला ही उमेदवारी देण्यात आली आहे। याच उमेदवारीनंतर आता शिंदे गटात नाराजगी झालेली आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी शाखा प्रमुख प्रकाश पुजारी आहेत। प्रकाशजी, काय सांगाल? आज शिंदे गटातून उमेदवारी डायरेक्ट बीजेपीला देण्यात आल्या प्रकाश दरेकर यांना काय सांगाल? ही उमेदवारी ना, ही ताकद, पावर, भाजपा आपली ताकद आणि पावरचा उपयोग करून तिकीट देते, कामावरती तिकीट नाही। काय सांगाल? आज तुम्हाला उमेदवारी नाही दिलेली आहे। शिवसेना शिंदे गटात जी उमेदवारी होणार होती मात्र इथे कुठेतरी डावलला गेलेला आहे पूर्णपणे। आता भाजपमध्ये तिकीट जाहीर करण्यात आलेली आहे, प्रकाश दरेकरला देणे गेलेले आणि 25 नंबर असो किंवा 26 नंबर असो या भागामध्ये देखील पक्ष भाजपला तिकीट दिले गेले। काय सांगेल? मी आपल्याला पहिला मुद्दा घेऊ। 17 तारखेला या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब या ठिकाणी आले। लोकांमध्ये आनंद होता, शिंदे साहेब देव आमच्या धर्तीवर आलाय। 5 नंबरच्या वार्डमध्ये शिंदे साहेब गेले, 25 नंबरच्या वार्डमध्ये गेले, 26 नंबर, पण त्याच वार्डमध्ये गडबड झालेला आहे। आणि त्याच वार्डामध्ये का असं झालंय? मग त्या वार्डामध्ये आम्हाला उमेद होती की आम्हाला तिकीट कार्यकर्ता नाही, मग त्या ठिकाणी भेटलंच नाही साहेब। मग शिंदे साहेब आले, सिंह लागला आणि गड गेला, असं काय आमचं आहे का? मग असं काय झालं का? कसं असं होऊ शकतो? या गोष्टीचं दुःख आहे साहेब। पण तुम्हाला देखील अर्ज भरण्याची फॉर्म तयारी करून ठेवा असं देखील सांगण्यात आलं होतं, मात्र आता अचानक हे तयारी कुठून करण्यात आली? काय सांगेल साहेब? आमची तयारी पुरीच होती, आम्ही तयारी करत नाही। अरे आमचं आयुष्य ज्या तयारी करण्यातच गेलंय। हे आमदार खासदारला आम्ही झेंडे घेऊन फिरतो आणि जेव्हा आम्हाला द्यायचं टाइम आलं तर त्यांच्याकडे कारण अनेक आहेत। विषय समजत नाही त्या लोकांचा। काय दिलं पाहिजे, आम्हाला तिकीट दिलं पाहिजे, नाही दिलं पण आमच्या मनात निषेध आहे त्या लोकांचा। कॅमेरा पर्सन सुरेंद्र साहेब, पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई। रात्रंरात्र सगळे गोष्टी बदलून जातात आणि ज्यांना सांगितलं होतं की तुम्ही जावा वॉर्ड मध्ये फिरा आणि शिवसेनेसाठी धनुष्यबाणासाठी लढा, पण ती शिवसेनाच इथे राहिली नाहीये। आज इतक्या वर्षापासून इथे शिवसेनेचा हा बालेकिल्ला म्हणला जातो। आम्ही आज प्रकाश सोबत आणि पक्षासोबत आम्ही निष्ठावान राहिलो। आज लोक आम्हाला नक्की बोलतात की तुम्ही अपक्ष उमेदवारी करा, पण आम्ही ज्या पक्षासाठी आम्ही रात्रंदिवस घाम गाळला, गल्ली गल्ली फिरलो, मग तिथे आम्ही अपक्ष का उभं राहायचं? हा आमचा प्रश्न आहे।